राधानगरी तालुक्यातील तब्बल 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आणि 8 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे। 7 एप्रिल पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राधानगरी पंचायत समिती सभागृहात मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली। यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेल्या सावर्डे पाटणकर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सुजाता भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीला सरपंच पदासह 8 सदस्य निवडून देत ग्रामस्थांनी पूर्ण बहुमत दिलं होतं। त्यावेळी आघाडीत 2.5 वर्षाचा सरपंच पदाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता आणि त्याच फॉर्म्युलानुसार आता रिक्त सरपंच पदासाठी ही पोटनिवडणूक होत आहे। दरम्यान उमेदवार सुजाता भोसले यांनी आपलं ग्रामविकासाचं स्पष्ट विजन मांडत सामान्य नागरिकांचा पाठिंबा आपल्यासोबत आहे, त्यामुळे विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला आहे। तसंच गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीच्या मार्फत आपण 3 वर्षापूर्वी आपल्या सावर्डे पाटणकर गावामध्ये आपण निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये ज्योतिर्लिंग महाविकास आघाडीचे साधारणतः 8 सदस्य आणि 1 सरपंच निवडून आले होते। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला असताना आपण त्यात 2.5 वर्षानंतर दिलेल्या राजकीय जे आमचे नेते होते त्यांना तो राजकारण जो दिलेला निर्णय होता, राजीनामा होता, तो देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तो दिलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला हे निवडणूक लढवणं बंधनकारक ठरलेलं आहे। हा आमचा अंतर्गत जरी वाद असला तरी विरोधकांनी आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित होतं, पण शेवटी गावावरतीच त्यांनी काय केलेलं आहे, निवडणुकीचा जो बोजा आहे तो टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि निश्चितच बरेच आपले जे गटनेते आहेत, काँग्रेसचे जे गटनेते आहेत ते आमचे रणधीरदादा मोरे असतील, त्याच्यानंतर खोराटे साहेब असतील, त्याच्यानंतर केपी साहेब असतील, हे बरेच लोक जी राजकीय धुरंधर लोक जे आहेत तर ते हे आपल्या ग्रामविकास आघाडीच्या वतीनं आहेत, सपोर्टला आहेत आणि निश्चितच त्याच्यामध्ये आपला ह्या ग्रामविकास आघाडीच्या वतीनं जे आमच्या सुजाताताई आहेत भोसलेताई, तर या निश्चितच निवडून येतील असा विश्वास आणि ह्या जनतेचा आम्ही विकास जी कामं केलेली आहेत त्या जोरावरती आमचा विजय हा निश्चितच आहे। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।